माहितीच असेल की इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे आता जे इंधन वगैरे मिळते त्याला तुटवडा, त्याच्या युद्धाच्या झळ आपल्याला प्रत्यक्ष सोसायला लागलेली आहे. आणि हॉटेलवाल्यांना जे कमर्शियल जे सिलेंडर आहे ते मिळत नाही आहे. हे हॉटेलवाले कसा व्यवसाय करतायत हे आपण जाणून घेऊया बुट्टे पाटील सरांकडून. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. कसं करताय? मोरे साहेब नमस्ते. सध्या परिस्थितीमध्ये इराण, इराक आणि अमेरिका यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जो कमर्शियल गॅस आहे तो आपल्याला मिळत नाही. सध्या त्याचा तुटवडा भासतोय. त्यामुळे आता आम्ही गॅसवरतून चुलीवरती म्हणजे लाकडावरती चूल लावून आम्ही सरपण टाकून ते पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवायचं नियोजन चालू केलेलं आहे. कधीपासून हा तुटवडा भासायला सुरुवात तो झाली? आता एक 4 दिवस झाले. अजिबात सिलेंडर मिळत नाही. मिळतात माझं थोडे झाले, संपले. मिळत तर नाही दादा आम्हाला आता सध्या तर मिळत नाहीये. पण आहे तो 1-2 सिलेंडर राहिले ते संपणार आहे म्हणून आम्ही पर्याय व्यवस्था लगेच तयार केलेली आहे. बर, मग चुलीवरती स्वयंपाक बनवण्याची. कसं केले दाखवतो का किचन? सगळे गॅस इथेच ठेवले. हां, इथे एकच येतो आपल्याकडे एवढा शिल्लक भरलेला. बाकी आता थोडे थोडे संपले म्हणजे जवळजवळ एकच एवढा पॅक बंद. बाकी हे सगळे थोडे थोडे राहिले यामध्ये ते एमटी आहेत तिकडचे. साठा संपलेला आहे, साठा नाही आपल्याकडे आता अजिबात. आता पर्याय व्यवस्था कशी केली तुम्ही? हे व्यवस्था इकडं आता आपण हे आता किचन आहे आपलं. गॅसवर चालणार आहे. आता या लोकांना सवय असेल, ही ज्या तुमच्याकडे शेफ लोक आहे त्यांना गॅसवर करायची कुकिंग करायची सवय आहे. हो हो हो. आता हे सगळं बंद झालंय. नाही, बंद आहे सध्या. गॅस नाही ना आपल्याकडे. तो थोडासा इमर्जन्सी ठेवलेला आहे आपण गॅस. बाकी आता हे लोकांना तंदूर भट्टी चालू आहे कोळशावर. काय तंदूर भट्टी चालू आहे कोळशावर पारंपरिक पद्धतीने. मग ह्या ज्या लोकांना जी सवय लागलेली आहे याच्यावर हे कसं करतात ऍडजस्ट? नाही आता ते त्यांना ती करायची थोडीशी प्रॅक्टिस द्यायची. इकडे बाहेर बनवली का चूल? इथे बाहेर बनवली. आणि ऑलरेडी हे गडवाली आहे त्याच्यामुळे यांना जंगलामध्ये असं स्वयंपाक करण्याची थोडीशी सवय आहे चुलीवरचा. कशी चूल बनवली? कधी बनवली चुली? ती आज बनवली सकाळी. काय मंदार भाऊ कुठून आणले, कसं केलं ते चूल? सगळ्या मातीच्या विटा आहेत ना? मातीच्या विटा असल्या आपल्या आणि सकाळी चूल बनवली, संध्याकाळी चालू केला आपण. सरपण पण आता महाग झाला महाग असेल. झाले आणि कोळसा पण भरपूर महाग आहे. आता काय बनवलं जाते त्याच्यावर? आता एक चिकन मालवणी आहे, मालवणीचा सुक्का बनवतो तिथे. अच्छा, तिकडे पण दुसरी चूल बनवली? इकडे पण दोन चूल. काय होतं, राईसचं पाणी वगैरे लावायला किंवा ग्रेव्ही गरम करायला गर्दी झाली तर आपण त्याच्यासाठी व्यवस्था करून ठेवली. बरं, आता 1, 2 आणि 3 चुली झाल्या. 3 चुली झाल्या. आता उद्या अजून एक खाली चूल वाढवायला लागेल आपल्याला, अशी परिस्थिती आहे. काय सांगाल, चुलीवरचा स्वयंपाक आणि गॅसवरचा स्वयंपाक काय फरक कळत असतो? चुलीवरच्या स्वयंपाकाला जी खरी चव आहे ती गॅसवरच्या स्वयंपाकाला येत नाही. परंतु ठीक आहे, आता परिस्थिती तशी नाही आहे गॅसवरती. परंतु आता जे तुम्ही बघताय आता गरमी किती होते, आपल्याला गरम किती होते, त्रास पण तो भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आता आपल्याला दिवसाला साधारण 3 ते 4 कमर्शियल गॅस टाक्या लागतात. परंतु आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. आपण जे बघतोय इस्रायल, इराण आणि अमेरिका युद्ध आहे ते आपण टी व्हीमध्ये बघितले आजपर्यंत. आपल्याला वाटलं होतं काय आपल्याला सगळे सेफ आहे आपण, परंतु आज ते प्रत्यक्ष आपल्या घरापर्यंत युद्ध आले. असा झळ जी आहे ती सर्वसामान्यांना बसणार. या सगळ्या ऑर्डर उरकतात का पण चुलीवर? आता सवय लागेल हळूहळू थोडं. ॲक्च्युली कस्टमर पण ॲडजस्ट करतात त्या गोष्टीला. कस्टमर पण कोऑपरेट करतात आपल्याला, त्याच्यामुळे चालतं. जवळपास 200-300 किलो कोळसा असेल का त्याच्यात? जास्त कोळशाचे पण रेट वाढले. हो, कौशल्य पण वाढलेले आहे. आणि ॲक्च्युली काय आहे, हॉटेलची परिस्थिती अशी की आज आमचे 30 ते 35 कामगार हॉटेलमध्ये काम करतात. आता हॉटेल बंद केलं तर ते कुठं जाणार, त्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. आणि आपण जे बघितलं कोरोनानंतर कुठं हॉटेल इंडस्ट्री ही लाईनीवर सुरळीत झाली होती. परंतु आता युद्धानंतर परत कष्ट काय होते पुढं काय नाही सांगता येत नाही. जर 2 दिवस आपला लॉस झाला हॉटेलमध्ये
तर तो लॉस भरायला 15 दिवस मेहनत करायला लागते, तर कुठं तो लॉस भरून निघतो आपला. काय हॉटेलचे खाद्यपदार्थाचे रेट पण वाढवले का? खाद्यपदार्थाचे रेट नाही वाढवले, जसे आहे तसेच ठेवलेले, परंतु जे 100% मेनू कार्ड होतं त्यातले 40% आयटम चालू आहे, 60% जे मेनू आहे तो आपण बंद केलेला आहे. ज्याला गॅस जास्त लागतो, जसं चायनीज आयटम झाले, त्याच्या पहिला पदार्थाला गॅस जास्त लागतो तो बंद ठेवलेला आहे. याचा अर्थ पुढे सुद्धा रेट सुद्धा खाद्यपदार्थ वाढू शकतात. हो, वाढू शकतात भविष्यात. आता हे झालं आपण घरी खाऊ शकतो, जे बाहेर लोक आहेत त्यांचं किती हाल होत असं. हो, ते तर अनेक हॉटेल तर बंद झाले, तुम्ही तरी सोय केली. बंद झाले, पण आपल्याला पण साहेब स्टाफ नाही तेवढा बोला. त्यांचा एक प्रश्न आहे ना, आपल्यासोबत त्यांचा एक प्रश्न आहे, काहीतरी आपल्याला काहीतरी चालू ठेवलं पाहिजे. आणि निमित्ताने आम्ही काय बंद ठेवणार नाही, हॉटेल चालू ठेवणार नाही. नाही आता काय बनवतात ते चुलीवरच बनवलं काय सगळं? चायनीज आयटम बनवलं वाटतं. चायनीज नाही, बिर्याणी आहे का? काय जमताय क्या? नाम क्या है? मराठी आता है? यस सर मराठी बोलता हो, तुम्ही? बोलतो. मग काय त्रास खूप होत असेल, गरमी खूप लागते. नाही सर गरमी तर होतेच आहे. आता काय पर्याय नाही म्हणल्यावर करायच लागल ना. पर्याय नाहीये. पर्याय नाही, अगोदर आता कधी gas केलं भेटत होतं का? हा सर अगोदर असं चुलीवर केलं होतं का तुम्ही हा, स्वयंपाक? आता लय जुनं दिवस आहे सर. ते आम्ही उत्तराखंडी आहे, आमच्या गावात आहे ते तसा विषय. हा. पण इथं आता हॉटेलमध्ये तर कुठेच नाही. हम्म. पण आता नाही काय पर्याय तर करायला लागल ना. घामाने पूर्णपणे तुम्ही हे होत असेल, किती घाम येतोय, किती गरमी होते, येते कसं सर, करता? आहे ते गरमी असल्यामुळे त्यांनी ती स्वतःच्या हाताने चूल बनवली. तरी आम्ही चूल स्वतः बनवले. काय आता आम्ही एवढं जण आहे सगळे. ही चूल तुम्ही बनवली? Yes, sir. Yes, sir, आम्ही बनवले. अजून ओलीच आहे ती. आजच बनवली ना. आजच बनवले आणि आजच त्याचा उपयोग केले आम्ही. काय गॅस नाही आपल्याकडे कमी. पण आता ठीक आहे, रात्र झाली, पण दुपारच्या वेळेस किती त्रास होत असतो तो त्रास होईल पण आता करायला लागेल ना आपल्याला. पोटासाठी? मग आता एवढं लोक आम्ही सगळे त्याच्यासाठी मग करायला लागेल. ते बनवले मी. आणि जेवण पण ते जुनी पद्धतीचं आपलं घरगुती आहे, एकदम टेस्टी आहे. मग काय गॅसवर बनवणं आणि चुलीवर बनवणं, मला सांगा काय खरंच फरक असतो का? जेवणामध्ये फरक असतो ना सर. चुलीवरचं जेवण आणि आता लोक म्हणतात पण चुलीवरची भाकरी आणि गॅसवरची भाकरी फरक असतो का नाही? हो. तसं चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण त्याच्यामध्ये पण फरक असतो. गॅसवर हीट पॉवर असते आणि चुलीवर ती पॉवर वेगळी असते. ओके. त्याच्यावर फरक असतोच. त्यामुळे चवीत फरक हा, होतो. लय फरक असतो. मग खाल्लं पाहिजे उलट हा, या ना, या सगळ्यांना यायचं आणि जेवण करायचं आमच्या हॉटेलमध्ये. बघा टेस्ट कशी काही आम्ही स्वतः हाताने बनवलंय, तर त्या मेहनतीचे काही ना तरी काय दिलं पाहिजे लोकांना, यायला पाहिजे. काय केलं पाहिजे भारत देशाने? आपले मोदी म्हणाले होते की सगळं आपल्याकडे सुरळीत आहे, भरपूर इंधन साठा आहे. हा, हा. आता तर दिसलं आपल्याला प्रत्येक. आता ते कसं आहे सर, ते म्हणजे इंटरनॅशनल विषय आहे, ते आपण काय म्हणू शकतो त्याच्यावर. आमचे पोट कसं भरायचं ते आम्ही प्रयत्न करतो, बाकी मला काही. त्याच्यासाठी एक केलंय आणि चाललंय आता विषय कसं होईल काय होईल. बघा ना, आम्ही इथं उभं इतकं गरम होते, तुम्ही कसं सहन करताय ना? नाही ना सर, आता आम्ही एवढं करायचं लागेल आम्हाला. काम केल्याशिवाय कसं व्हायला. स्वतःच्या आम्ही पोटासाठी. तेवढं लांबून इथं आलेलो आहे काम करायसाठी. मालक पण आमचे चांगले, आम्हाला चांगले सांभाळतात, तर त्याप्रमाणे आम्हाला करायचं लागेल ना. त्यांचं आमच्या प्रति प्रेम आहे, तर आम्ही काय असं काय आम्हाला म्हणजे गरम वाटतं मला जायचं का, तसं नाही ना. हम्म. आता होईल ना, थोड्या दिवसात काहीतरी होईल, त्याच्यावर काय निर्णय होईल तोपर्यंत आपण करायचं. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. Thank you, खूप sir. सांगतो तुम्ही. घडी आली भाषा ना तुमची? गडवाली. गडवाली. हा, पण चांगलं खूप मराठी बोलताय. थँक्यू सर. आता या ठिकाणी आपण पाहतोय की असे मंदार भाऊ सारखे अनेक, आता मंदार भाऊचं हॉटेल खूप नावाजलेलं आहे. अनेक लोक येतात, बाहेरून जे लोक येतात इथंच वास्तव्य करतात. लॉज पण चांगला आहे. आणि मग आता असं या ठिकाणी सुद्धा अशी इतकी झळ पोचती आहे, तर सर्वसामान्य हॉटेल व्यावसायिकांनी काय करायचं? काय पर्याय नाही आता शेवटी. सरकारने याच्यावर काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. ॲक्च्युली काय आता आम्हाला सांगितलं की आता पूर्वीपासून आपण कमर्शियल पॅकेज वापरतोय, घरगुती काय वापरत नाही. परंतु सरकारने कुठेतरी या गोष्टीमध्ये सूट दिली पाहिजे. एखादी घरगुती टाकी जरी भेटली ॲडजस्ट करायला, किंवा सरकारने याला परवानगी जर दिली, तर हॉटेलची जी इंडस्ट्री आहे थोडीफार ती चालू शकते बऱ्यापैकी. नाही असं नाही आहे, पण जर नाहीच केलं तर काय नाही लागेल शेवटी. 40 जणांचा पण याचा एक दुसरा पण हे आहे, जर असलं आपल्याला चुलीवरचं जेवण चव पाहिजे असेल तर चव पाहिजे असाल साहेब, नक्की चुलीवरचं तुम्हाला माहिती, पण परिस्थिती पण, परंतु त्याला मेहनत किती आहे. बरं, चायनीजचे जे आपले मेनू आहे ते चायनीजचे मेनू चुलीवर नाही ना बनवले जात, त्याला तुम्हाला गॅसच लागतं. बरं, यालाही पर्याय इलेक्ट्रिक आहे शेगडी, परंतु इलेक्ट्रिकला जी पॉवर, जी गॅसला पॉवर असते आपल्या, ती इलेक्ट्रिकला पॉवर नसती. त्याच्यामुळं त्याच्यात आपण फ्राय पॅनमध्ये भाजी वगैरे त्या गोष्टी बनवू नाही शकत, त्या गॅसच्या शेगडीवरच बनवू शकतो आपण. आज आपण पाहिलं तर अनेक हॉटेल व्यवसाय म्हणजे बंद झालेले आहे. काय कमर्शियल त्यांचा गॅस इंधन जे टाक्या आहेत, सिलेंडर मिळत नसल्यामुळं, परंतु आपल्या
मंदार भाऊनी परिस्थिती कशी असते तरी देखील लोकांना कुठं त्रास होऊ नये किंवा बाहेरचे पर्यटक लोक येतात ते कुठं जातील जेवणासाठी, तर त्यांनी खास आणि त्यांच्या याचं सुद्धा टीमचं कौतुक आहे, इतकी हिट असल्याने सुद्धा त्यांनी त्याच्यावरती चालू केलेलं आहे. तर कुणाची दाबाळ होईल असं वाटत नाही. हॉटेल आपलं चालू राहील, काही हो 100% चालू नाही भेटलं तरी चालू आहे. प्रयत्न करू 100% चालू. मग हीच परिस्थिती शासनाने कुठेतरी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या युद्धाच्या बाबतीत चांगलं आपले जे आहे मुत्सद्दीगिरी परदेशी ती वापरावी आणि आपल्याकडे इंधन साठा कोणालाही त्रास होणार नाही अशी भूमिका बजवावी.